राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखेरच्या दिवशी मोठी राजकीय घडामोड घडली आहे। गोविंदराव मोकाटे यांना शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष यांच्याकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। अर्ज भरण्याच्या अंतिम मुदतीच्या अवघ्या अर्धा तास आधी मोकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या पाठिंब्याने मोकाटे यांची उमेदवारी निश्चित झाल्याने राहुरीच्या राजकारणात मोठी चर्चा रंगली आहे। अखेरच्या क्षणी उमेदवारी जाहीर झाल्यामुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोकाटे यांच्या विजयासाठी एकजूट दाखवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। आगामी पोटनिवडणुकीत ही लढत अत्यंत चुरशीची होण्याची शक्यता राजकीय जाणकारांकडून व्यक्त केली जाते। राहुरी मतदारसंघातील मतदार आता कोणाच्या बाजूने कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।